नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहिणीचा ई-के-वाय-सीचं पोर्टल चालू झाल्यापासून अनेक लाडक्या बहिणींना अनेक प्रॉब्लेम येत आहेत. बऱ्याच साऱ्या महिला असतील, त्यांना ई-के-वाय-सी करण्याच्या वेळेस खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. तर त्यामध्ये एक महत्त्वाचा असा आणि मुख्य असा प्रॉब्लेम कोणता येतो आणि तो सर्वच महिलांना येत आहे, हे पाहूया. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तर पाहूयात नक्की सर्व महिलांना कशा प्रकारे व कोणता प्रॉब्लेम येतो व त्यासाठी सोल्युशन काय आहे, यावर काय उपाय करायचा हे पाहूया. तर ज्या वेळेस तुम्ही लाडकी बहिणीच्या ई-के-वाय-सीच्या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड क्रमांक भरल्यानंतर कॅप्चाही भरल्यानंतर तुम्हाला खाली सहमतीचा ऑप्शन येतो. तर सहमतीचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सेंड ओटीपी हा पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, हा स्क्रीनवर एरर म्हणून अनेबल टू सेंड ओटीपी हा एक पॉपअप तुम्हाला शो होतो. तर अशा प्रकारे पॉपअप शो झाल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी काहींच्या जे काही आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असेल त्याच्यावर ओटीपी सेंड होतो, परंतु काहींच्या याच्यावर जो काही आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असेल त्यावर जो काही ओटीपी आहे तो ओटीपी सेंड केला जात नाही. परंतु जरी तुमच्या आधार क्रमांकावर तुमचा जो काही मोबाईल क्रमांक लिंक आहे त्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी सेंड झाला असला तरी पण तुम्हाला ओटीपी आलाही असेल, परंतु अशा प्रकारे तुम्हाला हा एररचा मेसेज येत असेल, अनेबल टू सेंड ओटीपी. तर असं कशामुळे होतं ते पाहूया. तर जास्त लोडिंग होत असल्यामुळे म्हणजे जास्त युजर कनेक्ट असल्यामुळे एकाच वेळी सर्व युजर जे काही ई-के-वाय-सी प्रक्रिया करत असल्यामुळे सर्वांच्या म्हणता येणार नाही, जे काही महिला असतील अशा महिलांच्या के-वाय-सीच्या वेळेस अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहे. तर अशा प्रकारे असे प्रॉब्लेम्स येत असतील तर अशा महिलांनी काय करायचे? तर अशा प्रकारे प्रॉब्लेम्स आल्यानंतर पुन्हा तेच प्रयत्न करत राहायचं नाही. आपल्याला के-वाय-सी करण्यासाठी अजून खूप दिवस आहेत. तुम्ही कधीही करू शकता आणि तुम्ही के-वाय-सी केली नाही तरी ही के-वाय-सी चालूच राहणार आहे. तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी कधी देण्यात आलेला आहे? 2026 नंतर तुम्ही जून महिन्यापासून 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. सध्या हा पोर्टल खूप सारा लोड घेत नसल्यामुळे तुम्हाला यामध्ये जी काही मुदतवाढ आहे ती मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे जे काही महिलांनी या वेबसाईटवर जास्त प्रकारे लोड द्यायचा नाही. ही जी काही के-वाय-सी प्रक्रिया आहे ही के-वाय-सी प्रक्रिया चालूच राहणार आहे. त्यामुळे निवांत जी काही के-वाय-सी प्रक्रिया आहे ती निवांत प्रक्रिया करून घ्यायची. त्यामुळे पुन्हा ट्राय करत बसणं हे योग्य नाहीये. व्यवस्थित पोर्टल चालू झाल्यानंतर तुम्ही के-वाय-सी करू शकता. 2 महिन्याची ही जी काही मुदत देण्यात आलेली आहे ती 2 महिन्याची तुम्हाला 2026 पासून लागू होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा सोल्युशन ही तुम्हाला कामी येणार आहे की तुम्ही यामध्ये नंतर के-वाय-सी केली तरी चालणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लाडक्या बहिणींचा जो काही येणारा एरर याचा महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही पाहिली असेल किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला कळवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.